ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 9 मार्च 2026 सोमवार. कुटुंबातील प्रेम. पती हो, आपल्या पत्नीवर प्रेम करा जसे ख्रिस्तानेही मंडळीवर प्रेम केले. एफेसीकर 5 अध्याय 25 वचन. जो कोणी प्रभूवर प्रेम करतो त्याने तेच प्रेम आपल्या कुटुंबातही दाखवले पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती घराने जगासमोर ख्रिस्ताचे प्रेम प्रतिबिंबित केले पाहिजे. एफेसीकर अध्याय 5 मध्ये पती पत्नी आणि मुलांच्या नातेसंबंधाबद्दल विशेष सूचना दिल्या आहेत. प्रेषित पौल म्हणतो, पतीने आपल्या स्वतःच्या पतीच्या अधीन राहा जसे प्रभूची, आणि पतीही आपल्या पत्नीवर प्रेम करा जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केले. एफेसीकर 5 अध्याय 22 आणि 25 वचन. होय, पत्नीने पतीच्या अधीन राहावे आणि पत्नीने पत्नीवर प्रेम करावे. तेव्हाच घरात सुसंवाद आणि प्रेमळ एकता टिकून राहील. अडचणी सहज निर्माण होणार नाहीत. पतीने पत्नीवर किती प्रेम करावे, पौल स्पष्ट मोजमाप देतो. जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केले ते प्रेम ख्रिस्ताचे बलिदानाची प्रेमासारखे असले पाहिजे. यानंतर पौल आई वडील आणि मुलांमधील प्रेमळ ऐक्याबद्दल बोलतो. देवाचे वचन म्हणतो, तुझ्या पित्याची आणि तुझ्या मातेचा मान राख, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुला देत असलेल्या देशात तुझे आयुष्य वाढेल. निर्गम 20 अध्याय 12 वचन. आई वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते कितीही वयस्क झाले तरी ते विशेष राहतात. आई वडिलांची सन्मान करणे हे मुलांचे पवित्र कर्तव्य आहे. तिसरे म्हणजे आपल्याला बंधू बहिणीवर प्रेम करण्याची आज्ञा दिली आहे. पहिली पत्र 2 अध्याय 17 वचन. भावंडांमधील प्रेम आपल्याला बळकट करते आणि प्रभूचा गौरव करते. ज्या कुटुंबात भावंडे ऐक्याने राहतात तिथे शत्रू सहज प्रवेश करू शकत नाही. दुर्दैवाने काही घरामध्ये संबंधी वाटपाची वेळ आली की भाऊ बंधकीचे प्रेम नाहीसे होते. काही ठिकाणी गैरसमज, कधीकधी जोडीदाराच्या प्रभावामुळे भावंडांमध्ये फूट पडतात. पण प्रिय देवाची लेकरांनो, कोणत्याही परिस्थितीत भाऊ बंधकीचे प्रेम कमी होऊ देऊ नका. स्नेह आणि ऐक्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. देवाचे वचन इशारा देते, जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्यांच्यात तेज लागण्याचे कारण नसते. पण जो आपल्या भावाची द्वेष करतो तो अंधारात आहे. अंधारात चालतो आणि कुठे जात आहे हे त्याला कळत नाही, कारण अंधाराने त्याचे डोळे अंधळे केले आहेत. पहिले योहान 2 अध्याय 10-11 वचन. पुढील चिंतनासाठी वचन बघा. भाऊ एकत्र ऐक्याने राहतात ते किती चांगले आणि किती आनंददायी आहे. स्तोत्रसंगीता 133 अध्याय 1 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी व्यवस्थाविवरण 8 अध्याय 9 अध्याय 10 अध्याय. संध्याकाळी मार्क 11 अध्याय 19 वचन से 33 वचन. धन्यवाद.